ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. मुक्त कैवल्यनिधी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या पवित्र पावन दरबारामध्ये श्री ज्ञानोबारायांच्या 750व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबारा यांच्या 375व्या वैकुंठ गमन महोत्सवाच्या निमित्ताने आणि राष्ट्रसंत
जनार्दनजी महाराज मौनगिरी महाराज यांच्या 111व्या जयंतीच्या निमित्ताने चालू असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातली आजची ही 6व्या दिवसाची सकाळ सत्रातली कीर्तन सेवा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. या अभंगातून श्री संत नामदेवराय संतांचं वर्णन करतात. संतांचं स्वरूप काय, संतांचं कार्य काय, संतांचं अलौकिकत्व, संतांचं विशेषत्व प्रकट करतात. विठ्ठल या जगतामध्ये 3 घटक असे आहेत. या 3 घटकातला पहिला घटक असा आहे की ज्याचा जीवनाचा विचार करू नये, त्याच्या चरित्राचा आचार करू नये आणि त्याच्या नावाचा उच्चारही करू नये. दुसरा घटक असा आहे की त्याच्या केवळ चरित्राचा उच्चार करावा, आचार आणि विचार दोन्ही करू नये. तिसरा घटक असा आहे की त्यांच्या चरित्राचा विचारही करावा, आचारही करावा आणि उच्चारही करावा. विठ्ठल विठ्ठल. यातला पहिला घटक आहे सामान्य संसारी जीवांचा. या सामान्य संसारी जीवाच्या जीवनाचा विचार करू नये, कारण विचार करण्यासारखं त्याच्या जीवनामध्ये काहीच नसतं. काय असतं त्याच्या जीवनामध्ये? अमुक एका साली जन्माला आला, एका शाळेमध्ये शिकला, तमुक एका साली लग्न झालं, 2 अपत्य झाली, नातू पंतूला खेळवत खेळवत मेला. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये विचार करण्यासारखं असं काही नसतं. म्हणून सामान्य संसार जीवाच्या जीवनाचा विचार करू नये, आचारही करू नये. का? तो ज्या अधोगतीला गेला त्या अधोगतीला आपल्यालाही जावं लागेल. आणि उच्चारही करू नये. वाया वाढविता वा निशिने लहण, किंवा अशा लोकांची स्तुती करणं म्हणजे स्तवनिया नरा केला आयुष्याचा, त्यांच्या जीवनाविषयी वर्णन करणं किंवा त्यांचं नाव घेणं म्हणजे आपल्या आयुष्याची माती करण्यासारखं आहे सामान्य संसार जीवांचं. परंतु जो दुसरा वर्ग आहे, भगवान परमात्मा जेव्हा ईश्वरत्व या अवच्छेदकाने अवतार घेतात आणि लीला करतात, त्या लीलांचा केवळ उच्चार करावा, विचार आणि आचार दोन्ही करू नये. केवळ उच्चार करावा, कारण भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या उच्चारामध्ये अनेक फायदे आहेत. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्णस्ते या पावनता. नाथ महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये भगवंताने जी चोरीची लीला केली, ते चोरीची लीला गायली तर एखाद्याने अज्ञानपणे चोरी केली असेल तर त्याचं पाप निवृत्त होतं. भगवंताच्या चरित्राच्या उच्चारामध्ये अनेक फायदे आहेत. श्रीकृष्ण कर्माचे करी जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. भगवान परमात्म्याचं कर्माचं स्मरण केलं तर मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात, श्रीकृष्णाचा स्मरता काम, स्वये संन्याशी होती निष्काम. भगवंताच्या कामाचं स्मरण केलं की संन्याशी सुद्धा निष्काम होत असतात. पण भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या उच्चारामध्ये अनेक फायदे आहेत, परंतु फक्त उच्चारच करावा. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, चरित्र ते आचरावे नाही, फक्त उच्चारावे. का उच्चारावे? तुकोबाराय म्हणतात, आपण त्याच्या चरित्राचं आचरण करू शकत नाही. का करू शकत नाही? देवे उचलली स्वकरे मेदिनी आणि तुमचेनी गोनी नुचलवे. 40 किलोची गुण उचलण्याकरता आपल्याला 4 लोक लागतात. भगवान परमात्म्याने एका हाताने 7 कोसाचं गोवर्धन पर्वत धारण केला, आपल्याकडनं शक्य नाही. त्यामुळे भगवान परमात्म्याच्या चरित्राचा आचार करू नये. मग विचार करावा का? विचार सुद्धा करू नये, कारण आपण मानवी बुद्धीतून विचार केला तर आपल्या मानवी बुद्धिरूपी गाडीची चाकं जागेवर स्लिप होतील. म्हणून जागोजागी साधू संतांनी आपल्याला सावध केलंय की तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राकडे पाहत असताना मानवी बुद्धीच्या चष्म्यातून पाहू नका. तो ईश्वरत्व या अवच्छेदका लीला करतोय. म्हणून ये दश चरित्र केले नारायणे म्हटलंय, तिथं श्रीकृष्ण म्हटलं नाही. जो संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे त्या नारायण भगवान परमात्म्याने आपल्या सर्व शक्तीने ते चरित्र केलंय.
ते चरित्र आपण आचरण करू शकत नाही आणि विचार सुद्धा करू शकत नाही. बघा ना तुम्ही, तुकोबाराने एक चरित्र लिहिला, वर्णन केली आहे. एके दिवशी भगवान परमात्मा रडू लागले, दे 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 मागू लागले. मैया म्हणतात काय पाहिजे तुला? म्हणे मला भूक लागली, मला जेवण दे. अरे मग असं सांग ना. यशोदा मैया राणी आहे, भगवंतावर अतिशय प्रेम आहे. स्वयंपाकघरामध्ये गेल्या, ताट घेतलं, पंचपक्वान्न वाढली आणि ते पंचपक्वान्नाचं ताट भरून भगवान श्रीकृष्ण परमात्म्या पुढे ठेवलं. भगवंताने ते ताट पाहिलं, आणखी वरच्या सुरात रडायला सुरुवात केली. म्हणजे आता काय झालं? म्हणजे मला भूक लागली आणि तुम्हाला माझी गंमत करते म्हटले. म्हणजे काय गंमत करते? अगं आई, मला देवाने एकच तोंड दिलंय आणि 10 पदार्थ मी कसं काय खाणार? म्हणे मग काय करू? म्हणे सर्व एकत्र कर. अरे कृष्णा, या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी वेगळी असते, ते वेगळं खायचं. मला चव पिऊ काय माहिती नाही, एकत्र कर. नाहीला झाला, शेवटी मैयाने एकत्र केलं. एकत्र केलं म्हणजे काय केलं? भातामध्ये बासुंदी, त्याच्यातच जिलेबी, त्याच्यातच मोतीचूर लाडू, त्याच्यातच कढी, त्याच्यातच लोणचं आणि वरून लिंबू पिळला. असं काला केलेलं ताट पुन्हा देवापुढे ठेवलं. ते काला केलेलं ताट पाहिलं भगवान परमात्म्याने, आणखी वरच्या सुरात रडायला सुरुवात केली मोठ्याने. आता काय झालं? म्हणे हे परत वेगळं वेगळं कर. मैया म्हणते आता मी नाही, माझा पप्पा जरी आला तरी वेगळं करू शकत नाही. भगवान रडायला लागले, गडबडाला रडायला लागले. मैयाला युक्ती सुचली, कार्य का नाही, हे मी माझ्या मनाने एकत्र केलं की तू सांगितलं मला? म्हणे मी सांगितलं. मग तूच कर ना वेगळं वेगळं, मला कशाला विनाकारण त्रास देतोस? नुसतं तूच कर असं सांगितलं मैयाने. भगवान परमात्म्याचं रण थांबलं. पण मी करू का वेगळं? मैयाला आश्चर्य वाटलं, हा कसं काय वेगळं करणार आहे? कर बरं वेगळं. म्हणे मग तुझा पदर त्याच्यावर ताटावर झाक जरा. आणि मैयाने त्या ताटावर पदर झाकला आणि हा बाबा काहीतरी मंत्र म्हटला, ओम पट स्वाहा काहीतरी म्हटला असेल. पण जसा तो पदर बाजूला काढला, लाडू लाडूच्या जागेवर, जिलेबी जिलेबीची जागेवर, जी बासुंदी वाटीतून भातामध्ये ओतली होती ती पुन्हा जशीच्या तशी तुकोबारा वर्णन करतात. ताट पालवे झाकिला, ताट पालवे झाकिले, होते तैसे ते गेले, भिन्ना भिन्ने निवडिले, अन्य वेगळाले. तुकोबारा वर्णन करतात. आता ही लीला आपली त्या ग्रंथावर श्रद्धा असते. जसं वाचतो तसं सांगतो किंवा जसं ऐकतो तसं दुसऱ्यांना सांगतो. फार चिकित्सेमध्ये आपण जात नाही. पण आपण या लीलेकडे जर आपण मानवी बुद्धीच्या चष्म्यातून पाहिलं तर जो लिंबू पिळून टाकलाय पुन्हा अर्धा जसा तसा होतो. कसं शक्य आहे? असं होत असतं का? तर मानवी बुद्धीच्या चष्म्यातून जर पाहिलं भगवंता चरित्राकडे तर मनुष्य या निर्णयापर्यंत येईल हे सर्व खोटं आहे. म्हणून साधू संतांनी सांगितलं की तुम्ही या भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये डोकं लावू नका. काय लावू नका? डोकं लावू नका. बाकी सर्व ठिकाणी डोकं लावा, याच्या चरित्रात डोकं लावू नका. सांगतो आता, हे काही काल्याचं कीर्तन नाही आहे, याची मला जाणीव आहे, पण 5 मिनिटात प्रसंग सांगतो. सभा चालू होती की यावर्षी इंद्रयाग कसा करायचा, आणि त्या सभेमध्ये नंदबाबा सर्वांना उद्बोधन करत होते की अशा प्रकारे आपल्याला इंद्रयाग करायचा आहे. भगवान जाऊन बसले आणि भगवान परमात्मा नंदबाबांना प्रश्न विचारला, कथ्यता मे पिता कोयम संभ्रमो वा उपागत, किं फलम कस्य चोदेश केन वा साध्यते मकः. पिताजी, हा जो आपण इंद्रयाग करणार आहेत याने काय फल प्राप्त होणार आहे? काय उद्देशाने आपण करतोय? तेव्हा नंदबाबांनी उत्तर दिलं, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघा तस्यात्ममूर्तयः ते विवर्षन्ति जीवानां प्रीणनं जीवनं पयः. अरे कृष्णा, इंद्राची जर पूजा केली तर इंद्र वेळेवर पाऊस पाडतो. वेळेवर पाऊस पडला की जमिनीवर चांगल्या प्रकारे गवत उगवतं, गाई भरपूर खातात, भरपूर दूध देतात आणि त्याच्यावर आपला निर्वाह चालतो. मग बाबा असं करणं, अर्ध्याने पूजा करणं अर्ध्याने करू नका. बघू बरं कोणाच्या शेतात पाऊस पडतो ते. कृष्णा, तुला काय म्हणायचं आहे? भगवान म्हणतात पावसाकरता इंद्र नाही, हा गोवर्धन पर्वत कारणीभूत आहे. पण इंद्र याग बंद करा आणि गोवर्धन याग करा. सर्वांनी भगवंताचं ऐकलं. गोवर्धन याग झाला, गोवर्धनाची पूजा झाली. इंद्राला जेव्हा ही बातमी कळाली, इंद्र अत्यंत कोपला आणि त्याने सावर्तक मेघांना आज्ञा दिली, तातडीने आज्ञा मेघा करी राव, आज्ञा मेघा करी राव,
ते सावर्तक मेघ इंद्राची आज्ञा घेऊन गोकुळावर आले. मेघांचा गडगडाट, विधांचा लखलखाट, चमचमाट, कडकडाट. नुकती दिवाळी संपली होती आणि पावसाच्या मुसळधार सुरुवात झाली. सर्व आर्तून भगवंताला शरण गेले. भगवान म्हटले, ज्या देवाचं आपण काल पूजन केलं ना त्या देवाकडे जाऊ, तो निश्चित आपला मार्ग दाखवणार. सर्वजण गोवर्धनाचे पायथ्याशी गेले. भगवंताने सांगितलं, बघा, भगवंताने मला आज्ञा दिली आहे की सर्वांनी हा गोवर्धन पर्वत उचला. भगवान परमात्मा सर्वांना आज्ञा देतात, सांगतात की पर्वत आपल्याला उचलायचा आहे आणि सर्वांनी पर्वत उचलण्याकरता जोर लावला. भगवान परमात्म्याने इत्युक्ते केन हस्तेन, एका हाताने भगवान परमात्म्याने तो पर्वत उचलला. कशाप्रमाणे? छत्राकमिव बालक, ज्याप्रमाणे लहान बालक छत्राक उचलतात. छत्राक म्हणजे पावसाळ्यामध्ये उकिड्यावर एक छत्रीसारखी वनस्पती आहे, त्याला छत्राक म्हणतात संस्कृतमध्ये. हिंदी में उसे कुकुरमुत्ता भी कहते. तर ते छत्राक घेतलं तर ते लहान मुलं पटकन उचलतात आणि डोक्यावर पकडतात, माझी छत्री माझी छत्री असं म्हणतात. जेवढ्या सहजतेने ते मुलं ते छत्राक उचलतात तेवढ्या सहजतेने भगवान परमात्मा डाव्या हाताच्या करंगणी तो गोवर्धन पर्वत धारण करतात. पर्वत धारण करून तो खाली येऊ नये याच्याकरता प्रत्येक गोपाळ आपलं डोकं तिथे लावतात. कुठं? पर्वताला. आता जे उंच होते त्यांचं डोकं सहज लागलं गेलं, पण ज्यांची उंची कमी होती त्याने खाली दगड घेतली आणि मग डोकं लावलं. पण मग ज्यांची उंची जास्तच कमी होती त्याने मग काठ्या लावल्या. भगवान परमात्म्याने आपलं कृष्ण रूप सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रगट केलं. 7 दिवस निघून गेले आणि जेव्हा पुढे लीला करायची असल्यामुळे ते रूप आकृष्ट केलं. मग ते भानावर आले आणि मग इकडे तिकडे पाहायला लागले तर पेंद्याचं लक्ष गेलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे. पहा, इंद्रयाग बंड करणं करा सांगणारा हा, गोवर्धन याग करा सांगणारा हा, पर्वत उचलायला लावणारा हा, आणि आपल्या डोक्यावर ओझ देऊन नामा निराळा फक्त करंगळी लावून उभा आहे. म्हणून उपवास करण्याच्या बुद्धीने तो पेंद्या म्हणतो, कृष्णा कशाला त्या करंगळी तरी त्रास देतो, घे खाली, कुठाने तुम्ही करत जा, ओझे आम्ही वाजवू. भगवान परमात्म्याला त्या पेंद्याचा बोलण्याचा भाव लक्षात आला. मग तुम्ही धरणार का पर्वत? धरणार का म्हणजे अरे डोकं लावून लावून डोक्यावर पर्वत धारण करून करून टेंगळं आलेत, बेंड आलेत आमच्या डोक्याला. ठीक आहे म्हटले. भगवान परमात्म्याने हात काढला नाही, थोडासा खाली केला. जसा खाली केला करंगळी तसं तो पर्वत खाली आला. ज्यांनी डोकं लावलं होतं ना त्यांच्या तंगड्या अशा वाकल्या. ज्याने पायाखाली दगड घेतले होते ना त्याची चुरा झाली. ज्याने काठ्याला त्या काठ्या फुटून गेल्या. भगवंताने लगेच तो पर्वत वर केला. पण जसा पर्वत वर गेला तसं सर्वांचं लक्षात आलं की आपण सर्वांनी आधार दिला असून सुद्धा याच्या एका करंगणी तो पर्वत धारण केलाय. मग सर्वांनी परिहार दिला, कृष्णा तुझ्या एकट्या करंगणी पर्वत धारण केला असून सुद्धा आम्ही विनाकारण इथं काय लावलं? डोकं लावलं. भगवान म्हणे तुम्हाला घाण सवय कुठे डोकं लावायची, कुठे डोकं लावा, या कृष्णाच्या चरित्रात डोकं लावू नका. कारण भगवान परमात्म्याचं चरित्र हे केवळ उच्चारणीय आहे, आचरणीय आणि विचारणीय नाही. पण जो तिसरा घटक आहे तो आहे संतांचा. संत महात्मे यांच्या जीवनाचा विचार करावा. काय फायदा? मुक्ता ते निर्धारिता लाभे या पुलीचं मुक्तता, हा विचार करण्याचा फायदा. संतांच्या जीवनाचं आचरण केलं, अनुकरण केलं तर काय? संत ज्या पदाला, संत गेले तर या ठाया, संत ज्या पदाला पोहोचले, मोक्ष पदाला पोहोचले तर आपण सुद्धा मोक्ष पदाला जाऊ. आणि संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो ना तर कुठेही अडथळा निर्माण
आहे हा त्यांच्या जीवनाच्या अनुकरणाचा आचाराचा फायदा. आणि संतांच्या नामाचा उच्चार केला तर ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुकती फेर. हा संतांच्या नामाचा उच्चाराचा फायदा आहे. संतांच्या चरित्राचा उच्चार केला तर काय फायदा? त्याचे फायदा नाही, अनेक फायदे. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये भगवंताने 12वा अध्याय भक्तांकरता निर्माण केला आहे. म्हणून व्यास महर्षीने त्या 12वा अध्यायाला नाव दिलंय भक्तियोगो नाम द्वादशोध्याय. या 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत सिद्ध भक्तांची लक्षणं सांगत असताना तो भक्त मला प्रिय आहे, यो मत भक्त समे प्रिया, भक्तिमान्य प्रियो न भक्तिमान्य समे प्रिया, तो भक्त मला प्रिय आहे, तो भक्त मला प्रिय आहे. पण 20व्या श्लोकामध्ये अशा सिद्ध भक्तांच्या चरित्राचा जो उच्चार करतो तो मला नुसता प्रिय नाही आहे, भक्तास्ते अतीव मे प्रिय, तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती. असे अनेक फायदे असल्यामुळे आज श्री संत नामदेव महाराज संतांचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ब्रह्ममूर्ती संता जगी जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. नामदेवराय संतांचं वर्णन करतात, संतांचं स्वरूप सांगतात. संत कसे आहेत? संत ब्रह्ममूर्ती आहेत. मूर्ती शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. संत साक्षात ब्रह्म स्वरूप आहेत. कसं शक्य हो महाराज? संत ब्रह्म असणं कसं शक्य आहे? का शक्य नाही? ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? बृहतत्वात, व्यापकत्वात वा ब्रह्म. जे बृहत आहे, जे मोठं तत्व आहे, जे व्यापक तत्व आहे त्याला काय म्हणतात? ब्रह्म. मग महाराज व्यापक म्हणजे काय? व्यापकाची व्याख्या वेदांत शास्त्राने अशी केली आहे, स्वगत
सजातीय विजातीय भेद रहितत्वम व्यापकत्वम. ज्याच्यात स्वगत भेद नाहीये, ज्याच्यात सजातीय भेद नाहीये आणि ज्याच्यात विजातीय भेद सुद्धा नाही, अशा तीनही भेदाने शून्य असणारं जे आहे ते आहे ब्रह्म. स्वगत भेद कशाला म्हणतात? एखादं आंब्याचं झाड आहे, त्या झाडाला फांद्या आहेत, पानं आहेत, फळं आहेत आणि मुळं आहेत. परंतु फांदी पानासारखी नाही आहे, पानं मुळासारखी नाही आहेत, मुळं फळासारखी नाही आहेत. त्यांच्यात जो भेद आहे त्याला म्हणतात स्वगत भेद. स्वरूपाच्या अंतर्गत जो भेद असतो, अवयवाचा जो भेद असतो त्याला म्हणतात स्वगत भेद. सजातीय भेद कशाला म्हणतात? या बांधावर एक आंब्याचं झाड आहे आणि त्या बांधावर एक आंब्याचं झाड आहे. दोघांमध्ये आम्रत्व जाती समान आहे, पण दोघांमध्ये भिन्नता आहे. याचा जो भेद आहे त्याला म्हणतात सजातीय भेद. आंब्याचं झाड आहे, बाजूला एक दगड पडलेला आहे. आंब्यामध्ये आम्रत्व वृक्षत्व ही जाती आहे आणि त्या दगडामध्ये पाषाणत्व जाती आहे. दोघांची जाती भिन्न आहे, म्हणून त्याला म्हणतात विजातीय भेद. पण ब्रह्मामध्ये असा कोणताच भेद नाही आहे. स्वगत भेद नाही आहे, सजातीय नाही आणि विजातीय सुद्धा नाही आहे. कसा नाही आहे? स्वगत भेद अवयवामध्ये असतो आणि ब्रह्म निरवयव आहे. ब्रह्माला अवयवच नाही आहे, त्यामुळे स्वगत भेद नाही आहे. बरं, ब्रह्म दोन नाही आहेत, ब्रह्म एकच आहे. एकम एव अद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म एकच असल्यामुळे सजातीय भेद नाही आहे. बरं, ब्रह्म एकच आहे, त्याला स्पर्धा करण्याकडे दुसरं काही नाही, त्यामुळे विजातीय भेद सुद्धा नाही आहे. हरिरेव जगत, जगत जरी मांडलं आपण, पण ते हरी स्वरूप आहे. या श्लोकाचा आधार घेऊन हरिरेव जगत, किंवा कदाचित आपण जगत वेगळं मांडलं, भिन्न मांडलं, तरी ते जगत आध्यस्थ आहे आणि आध्यस्थ वस्तू अधिष्ठानाशी भेद करू शकत नाही. या अर्थाने ब्रह्म, त्या ब्रह्मामध्ये विजातीय भेद सुद्धा नाही. ज्या ब्रह्मामध्ये स्वगत भेद नाही, ज्या ब्रह्मामध्ये सजातीय भेद नाही, ज्या ब्रह्मामध्ये विजातीय भेद नाही, असे तीनही भेदांनी रहित असणारं जे आहे त्याला म्हणतात ब्रह्म. पण संतांमध्ये बघा ना, स्वगत भेदही आहे, सजातीय भेदही आहे आणि विजातीय भेद सुद्धा आहे. कसं आहे? संतांना हात असतात, संतांना पाय असतात, संतांना कान, नाक, डोळे सर्व अवयव आहेत आणि अवयवाचा जो भेद असतो त्याला म्हणतात स्वगत भेद. म्हणजे संतांच्या ठिकाणी कोणता भेद आला? स्वगत भेद आला. बरं, संत अनेक आहेत. वैकुंठवासी गुरुवर्य घोलेबाबा सांगायचे, महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आहे म्हणतात. गुरुवर्य बाबा सांगायचे, महाराष्ट्रामध्ये अनेक संत, ज्ञानोबाराय संत, तुकोबाराय संत, चोखोबाराय संत, सावता महाराज संत, अनेक संत आहेत. पण ज्ञानोबाराय तुकोबार आहेत का? तुकोबाराय नाथ महाराज आहेत का? नाथ महाराज चोखोबार आहेत का? चोखोबाराय सावता महाराज आहेत का? त्यांच्यात जो भेद आहे, संतत्व जाती समान आहे, पण त्याच्यात भेद आहे, म्हणून संतांमध्ये सजातीय भेद आहे. बरं, संत जसे आहेत जगतामध्ये, तसं दुर्जनही आहेत, जड वस्तू आहेत, त्यामुळे संतात आणि त्यांच्यामध्ये विजातीय भेद आहे. ब्रह्मामध्ये स्वगत सजातीय विजातीय कोणताच भेद नाही, पण संतांमध्ये स्वगत सजातीय विजातीय तिन्ही प्रकारचे भेद आहेत. आणि नामदेव महाराज म्हणतात, संत कसे आहेत? ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. तर ब्रह्माचं लक्षण संतांच्या ठिकाणी आहे का? हे मात्र सिद्ध होत नाही. कोणत्याही वस्तूची सिद्धी ही लक्षणाने किंवा प्रमाणाने होत असते, नुसतं प्रतिज्ञा केल्याने सिद्धी होत नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षणाने आणि प्रमाणाने सिद्ध होते. आणि जर नुसती प्रतिज्ञा केली जर वस्तुसिद्धी झाली असती तर फार अवघड झालं असतं. कारण जगातली प्रत्येक आई आपल्या बाळाला लाडानं काय म्हणते? माझं बाळ राजा आहे, माझं बाळ राजा आहे. असं तिने राजा म्हटल्यानंतर ते जर लगेच राजा झालं असतं तर माननीय मोदी साहेबांची काय अवस्था झाली असती. आणि जर एका देशामध्ये अनेक राजे झाले असते तर देशाचं काय झालं असतं. बोलायला काय महत्व आहे? कोणी काही बोलतं, परंतु केवळ प्रतिज्ञेने वस्तूची सिद्धी होत नाही. त्याच्याकरता प्रमाण लागतात आणि लक्षण लागतात. विठ्ठल संत ब्रह्मरूप आहेत, याला प्रमाण काय?
शास्त्रामध्ये 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6 प्रमाण शास्त्रामध्ये आहेत. पण 6 जरी असले तरी सुद्धा 3 बहुतेक शास्त्रकारांनी 3 प्रमाण मानले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या नंतरच्या 3 प्रमाणाचा अंतर्भाव या पहिल्या 3 प्रमाणामध्ये आहे. तर या 3 प्रमाणांच्या द्वारे आपण सिद्ध करू शकतो की संत हे साक्षात ब्रह्म स्वरूप आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत. शब्द प्रमाण घ्या. शब्द प्रमाण म्हणजे प्रत्यक्षात वेद आहे, वेद. आणि वेद सांगतं की जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्माला जाणणारा आहे त्याला म्हणतात ब्रह्म. आणि संत कोणाला म्हणतात? जे ब्रह्माला जाणतात. संत कोणाला म्हणतात? जो फेटा बांधतो, जो उपर्ण मानतो, जो कीर्तन करतो, प्रवचन करतो. ही आवच्छेदक संतांची आहेत. संत होण्याकरता ही साधना करावी लागते. संतांनी हे केलंय. पण संतांचं जे आवच्छेदक आहे संत होण्याकरता ते हे नाही आहे. मग आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रुपडी. चोखट आत्मज्ञान, चोखट आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाचा आकार आहे अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म, मी परमात्मा. जे साक्षात ब्रह्मस्वरूप झालेले असतात, ब्रह्माला जाणतात, म्हणून त्यांना ब्रह्म म्हटलं जातं. वेद सांगतो जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि संत महात्मे ब्रह्माला जाणतात म्हणून ते साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत. शब्द प्रमाणाने सिद्ध होतं. अनुमान प्रमाणाने सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. काय अनुमान प्रमाण? काय त्याचा आकार? काय हेतू आहे? तर ऐका, ब्रह्म हे कर्म अकर्म याने लिप्त होत नाही. ब्रह्म न लिंपे त्यामुळे म्हणतात ब्रह्म न लिंपे त्यामुळे कर्मा अकर्मा आगळे. ब्रह्म कर्म आणि अकर्म यापासून वेगळं आहे, ते लिप्त होत नाही. कशाप्रमाणे? यथा सर्वगतम सौक्ष्म्यात नाकाशम नोपलिप्यते. आत्मा सर्वत्र असून सुद्धा तो लिप्त होत नाही. सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे आकाश सूक्ष्म असल्यामुळे सर्वत्र असून सुद्धा ते कुठे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये अवस्थित असून सुद्धा कुठेच लिप्त होत नाही. अनुमान काय? ज्याप्रमाणे आत्मा सर्वत्र असून कशात लिप्त होत नाही, कर्म अकर्मातून वेगळा आहे, त्याप्रमाणे संत सुद्धा कर्म अकर्मातून वेगळे आहेत. तुका म्हणे नाम
तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा अकर्मासी. ब्रह्म ज्याप्रमाणे कर्म अकर्मामध्ये लिप्त होत नाही, वेगळं आहे, त्याप्रमाणे संत सुद्धा कर्म अकर्मातून वेगळे आहेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात संत हे ब्रह्मस्वरूप आहेत. हे अनुमानाने सिद्ध होतं. संत ब्रह्म अभिन्नाहा, व्यापकत्वात ईश्वरवत व्यापकत्व या हेतूने संत साक्षात ब्रह्मस्वरूपच आहेत. ज्याप्रमाणे ईश्वर हा ब्रह्मरूप असल्यामुळे कर्म अकर्मातून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे संत सुद्धा कर्म अकर्माने लिप्त होत नाही, व्यापक असल्यामुळे. अनुमानाने सिद्ध झालं. आणि प्रत्यक्ष प्रमाण सांगायचं म्हणजे संतांचा प्रत्यक्ष अनुभव संतांचा प्रत्यक्ष अनुभवच आहे. मी वासुदेव तत्वता, मी प्रत्यक्षात वासुदेव आहे. अहम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, पण आपला जो अहम आहे ना तो देहावर बसलाय. देहोहम देहोहम देहोहम. पण संतांचा जो अहम आहे तो देहावरून उठून सोहम, तो परमात्मा मी आहे. ज्ञानोबा म्हणतात नळिकेवरून उठला जैसा शुक शाके बैसला, तैसा मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणून. संत अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर आरूढ झालेले असतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणे सुद्धा सिद्ध होतं की संत हे ब्रह्मस्वरूप आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या 3 प्रमाणाने संत ब्रह्मरूप आहेत हे सिद्ध झालं. पण मग 3 भेद आहेत ना, स्वगत भेद आहे, स्वजातीय भेद आहे, विजातीय भेद. याची वाट काय तर ऐका, संतांमध्ये स्वगत, सजातीय, विजातीय 3ही भेद नाही आहेत. कसे काय नाही आहेत? अहो म्हटले संतांना हातपाय असतात ना, त्यांच्यात स्वगत भेद आहे. संतांना हातपाय नाहीत आणि हातपाय ते नाहीत. म्हणजे संत देह नाहीत आणि देहाला संत म्हणत नाही. देहापासून बाजूला झाल्यानंतर, देहात सक्ती गेल्यानंतरच संतत्व ही पदवी प्राप्त होते. देह नव्हे मिहेसरे उरला उरे विठ्ठल. म्हणजे त्यांच्यामध्ये स्वगत भेद नाही. देहात सक्ती नाही, त्यामुळे देहाचे अवयव त्यांचे नाहीत. देहामध्ये त्यांनी साधना केली, नामस्मरण केलं तर तो देह इतरांकरता पूज्य असतो. पण संत मात्र देहावर उदास असतात. तरी जो देहावरी उदास ऐशिया परी उखिता जैसा बिडारी. आणि संतांचं लक्षणच आहे भक्त ऐसे जाना जे देह उदास. देह त्यांचा नाही आहे, त्यामुळे देहाचे अवयव त्यांचे नाही आहेत आणि अवयव त्यांचे नाहीत तर मग स्वगत भेद नाही आहे. अहो म्हटलं मग संत तर अनेक आहेत ना, त्यांच्यात सजातीय भेद आहे. अहो उपाध्या अनेक आहेत, संत अनेक नाही आहेत. स्वरूप सर्वांचं एकच आहे. कारण सर्व संत हे वृत्तीने ब्रह्मस्वरूपावर आरूढ झाले असतात आणि तो परमात्मा एकच आहे. आणि परमात्मा एकच असल्यामुळे तिथे सजातीय भेद नाही आहे आणि विजातीय भेद सुद्धा नाही आहे. स्वगत सजातीय भेद रहित असे संत आहेत. लक्षण सुद्धा दोघांचं एकच आहे. वेद सांगतो सच्चिदानंदम ब्रह्म. ब्रह्म हे कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे काय?
ज्याचा तीनही काळात बाद होत नाही. मला सांगा, आपण 100 वर्षापूर्वी होतो का? नाही. आता आहोत 100 वर्षानंतर राहणार आहेत का? नाही. म्हणजे भूतकाळात आपण नव्हतो आणि भविष्य काळात आपण नाही. आपलं अस्तित्व फक्त वर्तमान काळातच आहे. तरी एवढ्या उड्या मारतो आपण. आपलं अस्तित्व फक्त वर्तमान काळात आहे. भगवान परमात्मा असं नाही. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, तीनही काळात ज्याचा बाद होत नाही त्याला म्हणतात सत चित ज्ञान. आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता शाळेत जावं लागतं, विद्यालयात जावं लागतं. पण भगवान परमात्मा ज्ञान प्राप्त करण्याकरता कुठेच गेले नाही. उलट सर्वात जो ज्ञानी आहे तो आहे वेद. येण्याची पडवणी वेद केला असे हा नाव. भगवान परमात्मा चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे सच्चिदानंद भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि संत सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. कसं काय? वेद सांगतो ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि वेद शिकलेले वेद वेत्ते रामेश्वर शास्त्री म्हणतात की तुकोबारा सुद्धा साक्षात शास्त्री तुकोबारांचं वर्णन करतात. रामेश्वर शास्त्री कोण आहेत? रामेश्वर शास्त्री ते की ज्यांनी धर्मपीठावर आरूढ होऊन वाघोलीवरून तुकोबारांना निरोप दिला आणि बोलून घेतलं. विचारलं, महाराज कोणाच्या आज्ञेने तुम्ही अभंग लिहितायत? कोणी सांगितलं तुम्हाला इथून पुढे अभंग लिहायचे नाहीत? कोणी सांगितलं तुम्हाला हा उपद्व्याप करायला? तुकोबारांचं अंतकरण सरळ अंतकरण. तुकोबाने सांगितलं, नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम, करावे कवित्व वावगे निमित्त. प्रत्यक्ष नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला घेऊन स्वप्नामध्ये बस करा. या भाकडकठात तुम्ही खेड्यापाड्यामध्ये सांगा. तुम्ही एकटेच उरले होते का देवाला स्वप्नात येऊन सांगायला? बाकीचे शास्त्री पंडित काय मेले होते? आता रामेश्वर शास्त्रींचं योग्य असेल अयोग्य असेल ते त्यांचा तो भाग वेगळा. पण त्याने सांगितलं की इथून पुढे अभंग रचना करायची नाही, माझी आज्ञा आहे. तुकोबारा म्हणजे ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. इथून पुढे रचना करणार नाही. पण मागे केले त्याचं काय? दगड बांधा आणि इंद्राणीत बुडवा म्हटले. तेच रामेश्वर शास्त्री जेव्हा तुकोबारांचा महिमा कळाला, तेच रामेश्वर शास्त्री आज तुकोबारांची आरती करतायत. ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पंचारती ठेवली आहे, गावरान तुपामध्ये भिजवलेल्या वाती आहेत आणि त्या वाती करत नाही, वर्णन करून आरती करतात. आरती तुकारामा. कोण आहे तुकोबार? आहे स्वामी, सद्गुरु, धामा. आणि तुकोबारांचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद मूर्ती. साक्षात तुकोबार आहे हे सच्चिदानंद स्वरूपच आहेत. वेद सांगतो ब्रह्म काय? सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि वेद शिकलेले रामेश्वर शास्त्री सांगतात की तुकोबारा साक्षात सच्चिदानंद स्वरूपच आहेत. म्हणून लक्षण सुद्धा दोघांचं एक असल्यामुळे
लक्षण सुद्धा दोघांचं एक असल्यामुळे संत ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत. संत ब्रह्ममूर्ती आहेत, मोठे आहेत. ब्रह्म मोठे आहे ना, तसं संत सुद्धा मोठे आहेत, असतील मोठे. एखादा मनुष्य स्वरूपाने किती का मोठा असेल, पण तो जोपर्यंत जनसामान्यांच्या कामाला येत नाही तोपर्यंत लोक त्याला मोठं म्हणत नाही. संत मोठे आहेत, हो असतील मोठे, मान्य. त्या अवस्थेला आहेत, ब्राह्मी स्थितीला पोहोचलेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जी दया आहे ती दया त्यांना त्या अवस्थेमध्ये राहू देत नाही. ते अवतार घेतात. नामदेव महाराज म्हणतात जगी अवतरले. देवही अवतार घेतो आणि संतही अवतार घेतात. देव अवतार घेतो म्हणजे काय करतो, सगुण निराकाराचा सगुण साकार होतो, खाली येतो. अवतरती म्हणजे खाली येणे, तरती म्हणजे तरणे, त्याला अव उपसर्ग लागला की त्याचा अर्थ होतो खाली येणे. देव खाली येतो म्हणजे काय, सगुण निराकाराचा सगुण साकार होतो. तसं संत अवतार घेतात म्हणजे नेमकं काय होतं. एक जण म्हटला संत वैकुंठात राहतात, वैकुंठ वर आहे आणि मृत्यूलोक खाली आहे, असं वरून खाली येतात, त्याला म्हणतात अवतार. म्हटलं तुकोबारांचं प्रमाण आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. जर संत वैकुंठात राहतात आणि तिथून ते खाली मृत्यूलोकामध्ये येतात असं जर म्हटलं तर वैकुंठ शब्दाची एक अर्थ नाही आहे, तीन अर्थ आहेत आपल्या वाङ्मयामध्ये. स्वरूप अर्थाने सुद्धा वैकुंठ शब्द घेतला जातो. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट. हरी हा वैकुंठ, हरी वैकुंठात जातो असं नाही. हरी हाच काय आहे, वैकुंठ आहे. आणि वैकुंठ स्वरूप असणारा हरी जो आम्हाला सर्वीकडे दिसतोय, इथं स्वरूप आहे वैकुंठ. वैकुंठाचं स्वरूप आहे काय, अर्थ आहे. वैकुंठाचं स्वरूप आहे काय, अर्थ आहे. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ देवाचं नाव सुद्धा आलंय. वैकुंठ पुरुष प्राण. वैकुंठ आहे भगवंताचं काय, हजार नावापैकी एक नाव आहे. आणि वैकुंठ जिथे भगवान परमात्मा राहतात ते लोक विशेष, त्याला सुद्धा काय म्हणतात, वैकुंठ. मग आता वैकुंठातून आले म्हणजे लोकातून आले का स्वरूपातून आले. कारण लोकातून आले असं जर आपण अर्थ केला तर मग सर्व संतांना हे वर्ण लागू पडत नाही. का लागू पडत नाही, कारण संतांमध्ये दोन प्रकार आहेत. एक युक्त संत आणि दुसरे युंजान संत. युक्त संत कशाला म्हणतात, जे आधी संत होते, तुमच्या आमच्या उद्धाराकरता या पृथ्वीतलावर आले, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आधी संत होते, आधी ज्ञानी होते, ते आपल्याकरता जन्माला आले, अवताराला आले, यांना म्हणतात युक्त संत. युंजान संत कशाला म्हणतात, जे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव रूपामध्ये जन्माला आले, पण जीवनामध्ये अशी साधना केली, असा परमार्थ केला, नामचिंतन केलं की संत रूपावर आरूढ झाले, संतपदी त्यांना प्राप्त झाली, संत ही अवस्था प्राप्त झाली, यांना म्हणतात युंजान संत. आता जर जे वैकुंठातून आले एवढाच अर्थ आपण लोकविशेष घेतला तर ते वर्णन फक्त जे वैकुंठातून आले त्यांना लागू पडेल. पण जे युंजान संत आहेत, जे इथं आल्यानंतर शिवरूपात आले, त्यांनी संत अवस्था प्राप्त करून त्यांच्याकरता हे वर्णन लागू पडत नाही. पण नामदेव राय सर्व संतांचं वर्णन करतायत. ब्रह्ममूर्ती संत. बरं, उपक्रम विरोध सुद्धा येईल. उपक्रम काय, जे ब्रह्मस्वरूप संत आहेत ते जगामध्ये अवताराला आले, जे वैकुंठात राहत होते ते खाली आले, असं त्याचा अर्थ नाही आहे. जे ब्रह्मस्वरूप होते ते अवताराला आले. मग काय अवतार येतात म्हणजे काय करतात, जे ब्रह्माची अभिन्न आहेत, ब्रह्म अवस्थेवर प्राप्त झालेत, ब्राह्मी स्थितीवर प्राप्त झालेत, तर त्यांच्या अंतःकरणात दया आहे, म्हणून ती दया त्यांना शांत बसू देत नाही, तर ते जीवांच्या कल्याणाकरता अवतार घ्यायला लावते. तर संत महात्मे पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये येतात, हा त्यांचा अवतार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आले, कशा करता आले, उद्धराया आले. Oh
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. नामदेव महाराज म्हणतात ब्रह्मस्वरूप असणारे संत जगामध्ये अवतीर्ण झाले कशासाठी? दीन जनांचा उद्धार करण्यासाठी. मग महाराज संतांच्या ठिकाणी तर वैषम्य दोष आला. कसं काय? संत फक्त जे दीन आहेत त्यांचा उद्धार करतील आणि जे दीन नाहीत त्यांचा उद्धार करणार नाहीत. अवैषम्य दोष आला. तर ऐका, जे जे जीव आहेत आणि दीन नाहीत असं कधी होऊ शकत नाही. जो जीव अवस्थेमध्ये आहे, जो बद्ध आहे आणि दीन नाही असं होऊ शकत नाही. कारण प्रत्येक जीव हा दीनच आहे. एवढंच आहे फक्त काही लोकांचा दीनपणा उघडा असतो आणि काहींचा झाकलेला असतो फक्त, बाकी फरक नाही. दीन प्रत्येक जण आहे. काळ माणसाला दीन बनवतो, विकार माणसाला दीन बनवतात, इंद्रिय सुद्धा माणसाला दीन बनवतात. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात ना, इंद्रियांची दीने दीन बनवतात. तर जे जे जण आहेत अर्थात जे जे जीव आहे, जो बद्ध अवस्थेमध्ये तो प्रत्येक जण दीनच आहे आणि त्या दीनांचा उद्धार करण्याकरता संत अवतीर्ण झाले. आता मोठं कार्य आहे. संत अवतार घेतात आणि काय करतात? दीन जनांचा उद्धार करतात. हे मोठं कार्य करतात. जर तो मोठं कार्य करतो तो वंदनीय होतो. वंदनीय संत महात्मे वंदनीय आहेत. काही जगतामध्ये काही लोक शोचनीय आहेत, काही आदरणीय आहेत, काही माननीय आहेत, काही वंदनीय आहेत. संत महात्मे वंदनीय आहेत. कोण कोण वंदन करतं त्यांचं? तर नामदेव महाराज ती यादी दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.